नमस्कार. आज आपण करतोय अप्रतिम चवीचं खिमा थालीपीठ. खिमा आणि अंडं घालून आपण हे थालीपीठ करणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा आपण त्याचा मसाला तयार करून घेतोय. त्यासाठी आपण 8 ते 10 मिरच्या घेतल्या हिरव्या आणि एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, कोथिंबीर, जिरे आणि मीठ एवढं सगळं घालून आपण हे छान वाटून घ्यायचं एकसारखं. फार बारीक नाही करायचं. मीठ ॲड केलं मी आणि आता आपण वाटून घेतलं आहे. प्लेट घेतली आहे. यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे आपण बारीक चिरून घेतलेत. कोथिंबीर यामध्ये भरपूर घालायची. कोथिंबीर एक मूठभर साधारणतः मी बारीक चिरलेली ॲड करणार आहे. त्यामुळे थालीपीठांना चव खूप छान येते. खरडा जो आपण करून घेतला होता हा कच्चा किंवा थोडा भाजून घेऊन जरी वाटलं तरी चालू शकतं. दोन्ही प्रकारे थालीपीठाची चव छानच लागते. प्रत्येकाला हवं त्याप्रमाणे आपण करू शकतो आपापल्या आवडीप्रमाणे. आता यामध्ये आपण खिमा साधारणतः बारीक, अतिशय बारीक करून आणायचा खिमा. 150 ग्रॅम आपण खिमा घेतलेला आहे. यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही किंवा या रेसिपीमध्ये पाणी अजिबातच वापरायचं नाही. त्यामुळे चव खूप छान येते. अंडं एकच घ्यायचं फक्त एवढ्या मिश्रणासाठी. तुम्हाला क्वांटिटी जर वाढवायची असेल तर तुम्ही अंड्याचं प्रमाण आणि खिम्याचं प्रमाण वाढवू शकता, म्हणजे अर्थात सगळ्याच गोष्टींचं. मीठ ॲड केलं आपण. खरड्यामध्ये आपण मीठ ॲड केलं होतं. आता आणखी थोडं आपण मीठ ॲड केलं आणि आता आपण पीठ देखील ॲड करून घेतलं. पीठ या सर्व मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ, जेवढं मावेल तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये मळून घ्यायचं आहे. पाणी अजिबातच वापरायचं नाही या रेसिपीसाठी, तरच चव खूप छान येते. छान मिक्स करून घ्यायचं. लागेल तेवढंच पीठ घालत जायचं. आता आपण मसाले ॲड करतो आहे. थोडी हळद, लाल तिखट रंगाचं आणि साधं तिखट 1 चमचा आणि गरम मसाला 1 चमचा ॲड करून घेतलेला आहे मी. थोडी धणे-जिरे पावडर देखील यामध्ये टाकली तरी चालू शकते, पण मी गरम मसाला टाकला आहे त्यामुळे मी धणे-जिरे पूड टाकणार नाही. तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही टाकू शकता गोष्ट. छान मळून घ्यायचं. हे थालीपीठाचं आपण जसं करतो, ना जास्त घट्ट ना पातळ, अशा पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे. पिशवी जी आहे आपली तिला पाण्याचा हात लावून घ्यायचा फक्त आणि त्यावर आता आपण छान छोटा गोळा घ्यायचा आणि थापून घ्यायचा. तुम्ही पिशवीवर थापू शकता, दुधाच्या किंवा रुमालावर देखील थापू शकता. दुधाची पिशवी अजिबात तव्याला चिकटत नाही. पातळ थापून घ्यायचं. पाहू शकता लगेचच पिशवी आपली निघून आली व्यवस्थित आणि थालीपीठ देखील व्यवस्थित सुटलं आहे. आता ही जी 5 आपण होल्स करून घेतलेले आहेत त्यामध्ये तेल ॲड करून घ्यायचं. त्यामध्ये तेल टाकल्यामुळे छान खालच्या बाजूने देखील ते पसरतं आणि वरच्या बाजूने देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. झाकण ठेवणं मस्ट आहे, कारण खिमा कच्चा होता आपला, तो शिजायला हवा आणि अंडं देखील. अंडं आणि खिम्यामुळे खूप छान चव येते या थालीपीठाला. दुसरं थालीपीठ देखील इथे रंग तुम्ही पाहू शकता, खूप सुरेख रंग आलेला आहे अंड्याचा वापर केल्यामुळे. आणि चवीला देखील अंडं आणि खिम्याचं मिश्रण आपण टाकल्यामुळे खूप सुरेख लागतं हे थालीपीठ. आपण सॉस किंवा दही दोन्हीपैकी, पण शक्यतो सॉससोबतच सर्व केलेलं जास्त छान लागेल.
दुसरं देखील आता आपण असंच भाजून घेणार आहोत. आता छान पातळ आपण थापून घेतलेलं आहे एकसारखं आणि आता हे तव्यावर टाकून घेतलं आहे. पहिल्या थालीपीठाप्रमाणे आपण छान हेही भाजून घेणार आहोत. पिशवी जी आपण प्लास्टिकची दुधाची घेतलेली आहे ती प्रत्येक वेळी स्वच्छ करून घ्यायची, कारण तिला जे पीठ चिकटलेलं असतं त्यामुळे दुसरं जे थालीपीठ आपण थापणार असतो ते चिकटण्याची शक्यता असते. मग ती प्रत्येक वेळी पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आणि मगच वापरायची. लीड लावून घेतलं आहे. हे देखील आपण छान शिजवून घेणार आहोत. छान खरपूस भाजलं गेलं आहे. आता आपण हे सर्व करणार आहोत. कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.